हॅलो फ्रेंड्स, आज आपण लिनियर अल्जेब्रा या पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक वेक्टर स्पेस याचे डेफिनेशन पाहणार आहे. ओके, तर आपण आता स्टार्ट करूया. बघा डेफिनेशन. अ नॉन एम्प्टी सेट V of a real vectors called as real vector space if and only if it satisfies following properties with respect to binary operation, vector addition and scalar multiplication. ओके, बघा आता या डेफिनेशन मध्ये आपल्याला काय दिलं आहे. एक नॉन एम्प्टी सेट घेतला आहे V. ओके, म्हणजेच काय, आपण एक सेट घेऊया. इथे आपण सेट घेतलाय V. हा जो V जो आहे तो काय आपला नॉन एम्प्टी सेट आहे. आणि ऑफ रियल वेक्टर्स म्हणजे याच्यामध्ये जे कोणते एलिमेंट राहणार ते काय राहणार आहे, रियल वेक्टर्स राहणार आहे. आणि आपण या V ला रियल वेक्टर स्पेस केव्हा म्हणू, जेव्हा तो काही कंडिशन जे आहे ते सॅटिस्फाय करेल. तर त्या प्रॉपर्टीज बघा कोणत्या आहे. त्या प्रॉपर्टी विथ रिस्पेक्ट टू बायनरी ऑपरेशन, वेक्टर ॲडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. म्हणजेच का जे बायनरी ऑपरेशन असतात ज्याला आपण वेक्टर ॲडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतो, त्याच्यावर डिपेंड काही प्रॉपर्टीज आहे त्या तो सॅटिस्फाय करत असेल तर तेव्हा आपण या V ला काय म्हणणार आहे, रियल वेक्टर स्पेस असं म्हणू. तर आता अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण एक एक पाहूया. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे आहे विथ रिस्पेक्ट टू वेक्टर ॲडिशन. तर विथ रिस्पेक्ट टू वेक्टर ॲडिशन अशा 5 प्रॉपर्टी आहे. क्लोजर, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी, इन्व्हर्स आणि कम्युटेटिव्ह. तर आता एक एक प्रॉपर्टी आपण पाहूया. सगळ्यात पहिले आहे क्लोजर. बघा आता क्लोजर प्रॉपर्टीमध्ये फॉर ऑल UV बिलॉंग्स टू V विच इम्प्लाइज U प्लस V बिलॉंग्स टू V. Therefore, V is close with respect to plus. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलं की दोन आपण वेक्टर्स घेत आहोत जे आपले काय राहणार आहे, रियल वेक्टर्स राहणार आहे. ओके, म्हणजे आपण U V हे दोन वेक्टर्स घेतले आहे आपल्या हे दोन वेक्टर्स घेतले आपण आपल्या सेटमधले. ओके, जे काय रियल वेक्टर्स आहे या दोघांची ॲडिशन सुद्धा बिलॉंग्स टू या सेटमध्ये असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार आहे, V इज क्लोज विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. ओके, ही झाली आपली क्लोजर प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह प्रॉपर्टीमध्ये बघा काय म्हटलं आहे, लेट UVW बिलॉंग्स टू V. देअरफॉर U प्लस V प्लस W इक्वल्स टू U प्लस V प्लस W. म्हणजेच काय की ही प्रॉपर्टी समजा तो सॅटिस्फाय करत असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार आहे, V इज असोसिएटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. म्हणजेच काय, आपण आता इथे दोन रियल वेक्टर घेतले होते, आता आपण इथे काय तिसरा सुद्धा रियल वेक्टर घेत आहोत. तर ही कंडिशन समजा हा सॅटिस्फाय करत असेल तेव्हा आपण हा जो सेट आहे त्या सेटला काय म्हणणार आहे, तो असोसिएटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी आपली आयडेंटिटी. For every U belongs to V, there exists 0 belongs to V such that. बघा U belongs to V आपल्या सेटमध्ये तर U हा रियल वेक्टर आहे. 0 समजा त्या वेक्टर आपल्या या सेटमध्ये असेल तर U प्लस 0 इक्वल्स टू U इक्वल्स टू 0 प्लस U ही कंडिशन समजा सॅटिस्फाय होत असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार आहे, 0 इज आयडेंटिटी एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. फोर्थ प्रॉपर्टी आपली इन्व्हर्स प्रॉपर्टी. फॉर एव्हरी U बिलॉंग्स टू V देअर एक्झिस्ट मायनस U बिलॉंग्स टू V सच दॅट. बघा आता इथे आपण U प्लस मायनस U इक्वल्स टू 0 घेत आहोत विच इज इक्वल्स टू ऑल्सो मायनस U प्लस U. इथे आता आपण U बिलॉंग्स टू आपण सेटमध्ये घेत आहोत, आपला रियल वेक्टर सेट जो घेत आहोत आपण त्याच्यामध्ये U बिलॉंग्स टू आहे. तसंच मायनस U सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार आहे की इन्व्हर्स प्रॉपर्टी इथे सॅटिस्फाय होत आहे. तर इथे मायनस U काय राहील, आपला ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहे ऑफ Uचा. ओके, एक आपण अशा प्रकारे सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा आपण 2 म्हटलं, 2 हा जो नंबर आहे तो बिलॉंग्स टू V आहे. समजा याच्यामध्ये -2 सुद्धा प्रेझेंट असेल. -2 हा जो आहे तो काय राहणार आहे, ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहे 2चा. हा समजा याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार आहे, इन्व्हर्स प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली 2 साठी. ओके,
तर हा जो -2 काय झाला आपला ॲडिटिव्ह इनव्हर्स झाला आहे 2चा. तर ही झाली आपली फोर्थ प्रॉपर्टी. आणि आपली वेक्टर ॲडिशनची लास्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. बघा आपण दोन रिअल वेक्टर्स घेतले, यू व्ही बिलॉंग्स टू अवर नॉन एम्प्टी सेट व्ही, यू प्लस व्ही इक्वल्स टू व्ही प्लस यू. ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय म्हणणार आहे, व्ही इज अ कम्युटेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. बघा इथे आपल्या ज्या वेक्टर ॲडिशनच्या रिलेटेड ज्या 5 प्रॉपर्टी आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या आहे. आता आपल्याला त्याच्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशनच्या रिलेटेड प्रॉपर्टीज बघायच्या आहे. बघा आता सेकंड आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन, म्हणजेच का स्केलरचा आता आपल्याला इथे यूज होणार आहे. तर बघा आपण लेट यू व्ही बिलॉंग्स टू व्ही म्हणजे काय दोन रिअल वेक्टर्स घेतले आहे आपण पहिलेच. ओके, आता इथे आपण स्केलर घेणार आहोत अल्फा आणि बीटा जे बिलॉंग्स टू एफ किंवा आपल्या आर मध्ये राहणार आहे. ओके, बघा आता 6 प्रॉपर्टी आहे अल्फा इंटू यू प्लस व्ही इक्वल्स टू अल्फा यू प्लस अल्फा व्ही. याच्यामध्ये काय केलं आपले, या प्रॉपर्टीलाच आपण काय डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणतो. सेम आपली 7 प्रॉपर्टी आहे अल्फा प्लस बीटा इंटू यू इक्वल्स टू अल्फा यू प्लस बीटा यू. आता बघा इथे जे आहे ते आपण स्केलर आणि वेक्टरचे मल्टिप्लिकेशन होत आहे. ठीक आहे, इथे वेक्टरची ॲडिशन होती आणि इथे काय स्केलरची ॲडिशन आहे. या दोनही प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आणि 8 नंबरची प्रॉपर्टी आहे अल्फा इंटू बीटा यू इक्वल्स टू बीटा इंटू अल्फा यू इक्वल्स टू अल्फा बीटा इंटू यू. आणि आपली 9 प्रॉपर्टी आहे 1 इंटू यू इक्वल्स टू यू. समजा आपला हा जो आपण जो नॉन एम्प्टी सेट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण रिअल वेक्टर्स घेत आहे, त्यांनी या 9 पण प्रॉपर्टी समजा सॅटिस्फाय केल्या तर आपण या व्हीला म्हणणार आहे रिअल वेक्टर स्पेस. ओके, आता आपण याच्यामध्ये रिअल वेक्टर्स घेतले होते, हे जे यू व्ही डब्ल्यू जे होते ते काय होते आपले रिअल वेक्टर होते. समजा आपण त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स वेक्टर घेतले असते. कॉम्प्लेक्स वेक्टर म्हणजे काय असते, जे एक्स प्लस आय वाय या फॉर्ममध्ये असतात. अशा प्रकारचे वेक्टर समजा या नॉन एम्प्टी सेटमध्ये असते तर आपण याच्या आणि त्यांनी 9 पण प्रॉपर्टी समजा सॅटिस्फाय केल्या असत्या तर आपण या व्हीला काय म्हटलं असतं, कॉम्प्लेक्स वेक्टर स्पेस. ओके, आता आपण जे आज पाहिले आहे 9 पण कंडिशन ज्या आहेत त्या होत्या आपल्या वेक्टर स्पेसच्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर स्पेसचा जो सबस्पेस असतो, ठीक आहे, म्हणजेच काय वेक्टर स्पेसचा सबसेट जो राहील त्याला आपण सबस्पेस म्हणतो. तर त्याचे वगैरे काय डेफिनेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.